टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लॉंग मार्च खरं तर आता स्थगित काही दिवसासाठी करण्यात आला आहे आणि या जे एकूणच लॉंग मार्चचे आयोजक होते आशिष वाकोडे आणि भीमराव हत्तेंबरे जे प्रमुख लोक होते त्यापैकी हे दोघे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आशिष भाई, लॉंग मार्च स्थगित केला आहे. सुरेश धसांनी लॉंग मार्चमध्ये असं विधान केलंय की काही पोलिसांना माफ करा. त्या वक्तव्याची सत्यता काय आहे? त्या दिवशी त्याने ते विधान केलं होतं का? कारण त्यांचं म्हणणं आहे की तोडमोड करून माझं वक्तव्य दाखवण्यात आलं आहे. त्याची सत्यता काय आहे आणि तुम्ही त्या विधानाकडे कसं पाहता? नाही, ते त्या दिवशी तसं बोलले होते. आम्ही तिथं बाजूला होतो, ते बोलले होते आणि ते झाल्यानंतर मी त्यांना सुद्धा बोललो की साहेब, तुमचं बोलणं चुकीचं आहे, हे तुम्ही बोलायला नव्हतं पाहिजे. कारण की हा जो लॉंग मार्च आहे हा पोलिसांच्या विरोधातच आहे ना. हे प्रकरण घडलंय सगळं पोलिसवाल्यांमुळं. पोलिसवाल्यांनीच आमच्या सोमनाथचा जीव घेतलाय, पोलिसवाल्यांनीच लोकनेते विजय वाकोडेचा जीव घेतलाय, पोलिसवाल्यांनी आमच्या महिलांना मारलं, आमच्या गाड्या फोडल्या, जर बाबासाहेबांचे फोटो होते. तर आमची जे मागणीसाठी मोर्चा काढलाय तो पोलिसवाल्यांना सजा व्हावी यासाठीच आम्ही हा मोर्चा काढलेला. आणि त्या ठिकाणी तुम्ही माफ करा म्हणतात, हे टोटल चुकीचं त्यांचं वक्तव्य आहे. आम्ही या वक्तव्याचं बिलकुल समर्थन करत नाही. लॉंग मार्च या वक्तव्याचं समर्थन करत नाही. आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो. दादा, लॉंग मार्च तब्बल 400 किलोमीटर चालले, 22 दिवस प्रवास झाला तुमचा, स्थगित करण्यात आलाय. काय पदरात पडलं? नाही, अनेक गोष्टी पदरात पडल्या. निलंबित झाले पोलीस आणि ज्या कार्यकर्त्यावरचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होती कमी करण्याची, तर गुन्हे कमी करण्याबद्दल सुद्धा या जिल्ह्याचे ॲडिशनल SP काळे यांनी 10 दिवसाच्या आत चार्जशीट पाठवू आणि जे जे याच्यामध्ये सामील नव्हते त्यांचे सगळ्यांचे नावं वगळल्या जातील आणि जे काही प्रत्यक्ष जे सापडले त्यांना व्हिडिओ त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतील. बाकीच्या निरपराध लोकांना त्याच्यामधून वगळला जाईल अशा पद्धतीचं जाहीर आश्वासन दिलेलं आहे. दुसरं, शासकीय नोकरीचं आश्वासन दिलेलं आहे. चिखलकऱ्यावरची केस रजिस्टर करायचं ते रजिस्टर झालेलं आहे. म्हणजे मॅक्झिमम मागण्या ज्या जिल्हा लेवलला होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि राज्य सरकारच्या मागण्या 1 महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याच्या. आणि सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची जी मागणी आहे की या पोलिसांवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता आपल्याला सगळ्याला माहित आहे की सोमनाथचा मृत्यू हा मॅजिस्ट्रेट कस्टडीत झालेला आहे. त्याच्यामुळे मॅजिस्ट्रेट त्याची चौकशी करत आहेत. मॅजिस्ट्रेटला भक्कम पुरावा सापडलेला आहे की घाटीचं हॉस्पिटल आहे आणि आता आमच्या लॉंग मार्चमध्ये जे काही लोक होते ज्यांना मारहाण झाली तर त्यांची ती साक्षी पुरावे घेऊन मला असं वाटतं, मला विश्वास आहे स्वतःला की न्यायालय नक्कीच 302चा गुन्हा दाखल करण्याची ऑर्डर करेल आणि मग यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला की ते आपोआप नोकरीतून बडतर्फ पावतील. त्याच्यामुळे ही जी मागणी आहे जी सेवानिवृत्त नाही, सिटिंग जज हिची चौकशी करतायत आणि त्याच्या चौकशीवर आमचा विश्वास आहे. त्यांना थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे ते या लोकांना मुख्य मागणी मंजूर होण्याचा आम्हाला विश्वास आलेला आहे. त्याच्यात तुम्ही पोलिसांवरती गंभीर आरोप केले. आता बोलताना तुम्ही म्हणले की 2 कोटी रुपयांची तुम्हाला ऑफर होती. काय नेमकं तथ्य आहे आणि नेमकं काय होतं ते प्रकार? आम्हाला काही जण येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलंय, बाबा असे जे दोषी पोलीसवाले आहेत, ज्या प्रकरणामध्ये जे मुख्य आहेत, अशा पोलीसवाल्यांचे काही जवळचे लोक आमच्याकडे आले होते. माझ्याकडे नाही, माझ्या जवळच्या माणसाला बोलले की बाबा ह्या प्रकरणात तुम्ही मोर्चा थांबवा आणि आमचे नावं घेऊ नका, तुम्हाला आम्ही पैसे 2 कोटीचे ऑफर पैसे देऊ, हे करू ते करू. आम्ही असे आलेले आहेत. आम्हाला ओरिजिनल हे सत्यता आहे की हे पोलीसवाल्यांनी आम्हाला मोर्चा रोखण्यासाठी अनेक आमिष दिले. अनेक आमिषाला आम्हाला समोर आणून ठेवले की तुम्ही हे घ्या, तुम्ही पैसे घ्या, तुमच्यावर हे करतो ते करतो, तुम्हाला हे देतो ते देतो. हे खऱ्या गोष्टी आहेत. आमच्या औरंगाबादपर्यंत जाऊच तर आम्हाला या गोष्टी आमच्याकडे हे आमिष आलेले होते आणि या पोलीसवाल्याकडूनच नेमकं ते आमिष देऊ लागलं. हे जे दोषी पोलीसवाले जे निलंबित होणार आहेत, जे उद्या जाऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे, जे उद्या रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस होणार आहेत, हे पोलीसवाले आहेत मध्यस्थाच्या मार्गातून. मध्यस्थीच्या मार्गातून. बरं, आता लॉंग मार्च तुम्ही म्हणतात स्थगित करण्यात आलं. किती नेमकं टाइम बाउंड काय ठेवलाय तुम्ही? हे ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी टाइम बाउंड काय ठेवलाय? 1 महिन्याचा टाइम दिलेला आहे. 10 मार्चपर्यंत 9 मार्चपर्यंत आमच्या ज्या उर्वरित मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. नाहीतर 10 मार्चला आम्ही सर्वजण इथून परभणीहून सगळे रेल्वेनं नाशिकला जाणार आहेत आणि नाशिकपासून काळ्याराम मंदिरापासून आमचा लॉंग मार्च पुन्हा त्याच ताकदीनं आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहे. दादा, धसांच्या विधानाकडे कसं पाहता तुम्ही? कारण सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय सातत्यानं म्हणतायत की धसांनी हा प्रकरण लावून धरला नाही आणि माफ करा म्हणणं हे चुकीचं आहे. नाही, आता आशिष भाईंनी सांगितल्याप्रमाणे
लॉंग मार्चचा मी आणि कुठलाही नेता कार्यकर्ता धसाच्या विधानाची समर्थन करत नाही. धसाने त्याचं विधान केलं तर त्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही संपूर्णपणे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाच्या पाठीशी आहोत. सोमनाथ सूर्यवंशींचा ज्यांनी खून केला, ज्या पोलिसांनी, ज्या आमच्या आया बहिणीला बांधवाला मारले, त्या पोलिसांना 100% सजा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आमचा आणि धसाचं ते वैयक्तिक मत आहे. त्या धसाच्या त्या विधानाशी लॉंग मार्चचा काहीही संबंध नाही. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीय आपण पाहतोय की संभाजीनगरच्या पुढे लॉंग मार्चमध्ये दिसला नाही. तुम्ही हा जो लॉंग मार्च तुर्तास थांबवला, त्यामध्ये सूर्यवंशी कुटुंबियांना तुम्ही विश्वासात घेतलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. नाही, विश्वासात घेतलं होतं ना आम्ही. आमच्यासोबत औरंगाबाद पर्यंत होते सोबत. औरंगाबाद पर्यंत सोमनाथचे जे भाऊ आहेत, प्रेमनाथ लहान अविनाश सूर्यवंशी आमच्या सोबत होते. आणि नंतर मग परभणीत काय मोर्चाचं नियोजन होतं, त्या अनुषंगानं ते वापस आले परभणीला. आणि त्यानंतर आमच्यासोबत आले नाही. ते आता काय झाले ते आम्हाला माहित नाही, पण त्यांच्यासाठी ते माझा परिवार आहे, ते सोमनाथ माझा भाऊ आहे, त्याच्यासाठी आम्ही लढत आहेत. नाही आले तरी काही फरक पडत नाही. तुमचा लढा सुरू राहणार सूर्यवंशी कुटुंबियांसाठी. त्यांच्यासाठी लढा सुरूच राहणार. सोमनाथला न्याय मिळवून देण्याचं काम माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं. माझ्या वडिलांमुळेच पोस्टमॉर्टम जर नांदेडला झाली असती तर प्रकरण तिथंच दबलं असतं. RSSचा किल्ला नांदेड आहे. माझ्या वडिलांनी आणि दादांनी त्या कलेक्टर साहेबाला त्या दिवशी भेटून ती सोमनाथची जी बॉडी आहे ती संभाजीनगर औरंगाबादला पाठवल्यामुळं, आपले डॉक्टर पाठवल्यामुळं पोस्टमॉर्टम योग्य झालं आणि तो रिपोर्ट समोर आला. नाही जर माझे वडील नसते तिथं त्या दिवशी तर हे झालं नसतं आणि प्रकरण तिथंच दबलं असतं. म्हणून हे जे माझ्या वडिलांनी सुरू केलेलं प्रकरण आहे ते आम्ही त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही म्हणले प्रेसमध्ये बोलता तुम्ही म्हणले की सोमनाथ सूर्यवंशीला तुमच्यापासून दूर करण्यासाठी काही लोक राजकारण करतात. कोण आहेत दादा ते नेमके लोक? नाव आपल्याला, मला काही, मी कुणाला नाव घेऊन मोठं करणार नाही. पण ज्या लोकांनी इथं मोर्चा आयोजित केला, एकीकडे लॉंग मार्च त्याच विषयावर सुरू आहे आणि तो मुंबईला चाललेला आहे. तिथं परभणीमध्ये मोर्चा काढून काही साध्य होणार नव्हतं. वंचित बहुजन आघाडीकडून खरं तर त्या दिवशी मोर्चा काढण्यात आला होता. ठीक आहे ना, मग ज्यांनी मोर्चा काढला, जे पाठिंबा देतात, हे यांनाच वाटतं की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळू नये म्हणून. त्यांना राजकारण करायचं. आता 1 महिन्यानंतर पुढचं काय आंदोलनाची दिशा असणार आहे, किंवा आता 1 महिन्यावर सातत्याने तुम्ही एकूणच जे सरकारनं प्रशासनानं जे एकूणच तुम्हाला आश्वासन दिले ते पूर्तता करण्यासाठी त्याच्यावर पूर्ण वाच असणार का? हो, आम्ही स्वतः मुंबईला जाऊ. रामानंद साहेब ॲडिशनल DG म्हणाले स्वतः येतो. मेघनाताई पालकमंत्री म्हणाल्या मुख्यमंत्र्याकडे मी स्वतः येऊ. आपण बैठक लावू आणि महिन्याभराच्या आत हे सगळे प्रश्न मिटवू. प्रश्न नाही मिटवलं तर आशिष भाईंनी सांगितल्याप्रमाणे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आम्ही नाशिकला पण, आणि आशिष भाईंनी काही खाजगीत बोलले नाही, मेघनाताईच्या समोर आणि सगळ्या प्रेसच्या समोर सांगितलं की आम्ही 1 महिन्यासाठी तुम्हाला मुदत देतो. 1 महिन्याभरात नाही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर पुन्हा आम्ही नाशिक वरून मुंबईला जायला मोकळे येतात. लॉंग मार्च मध्ये सामील झालेले मुख्य जे लोक होते, आशिष भैया वाकोडे असतील किंवा भीमराव होत्यामरे, दोघं आपल्यासोबत होते. यांनी स्पष्ट केले की 1 महिना सातत्यानं सरकार आणि प्रशासनानं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल याच्यावर आमची नजर असणार आहे. आणि एकूणच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे कुटुंबीय जे आहेत त्या दोघांना न्याय कसं मिळेल यासाठी एकूणच येणाऱ्या दिवसात प्रयत्न करणार आहे. मात्र मागण्या मान्य झाल्या नाही तर 1 महिन्यानंतर परत अविरतपणे हा एकूणच लॉंग मार्च नाशिक ज्या ठिकाणावरून तुर्तास थांबला आहे तिथून पुढे निघण्यासाठी तयार असणार आहे. मात्र दोघांनीही यावेळी सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याशी आपलं काही संबंध नाही असं स्पष्ट केलंय. कॅमेरा पर्सन सय्यद खिझरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.